श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचे स्वागत आहे. भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि आयुष्यभराच्या नात्याचा सुंदर क्षण म्हणजे रक्षाबंधन. पण रक्षाबंधन नेमके कधी साजरे करायचे? राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता? भद्रा आणि अशुभ वेळ कोणती? त्या दिवशी काय करावे आणि काय करू नये? कोणती कामे शुभ मानली जातात आणि कोणती कामे टाळावीत? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टी अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. 2026मध्ये रक्षाबंधन कधी आहे? तर शुक्रवारी 28 ऑगस्ट 2026 रोजी साजरी केली जाईल. हा दिवस श्रावण शुक्ल पौर्णिमा आहे. पौर्णिमा तिथी 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:48 पर्यंत आहे. म्हणून 2026मध्ये रक्षाबंधन 28 ऑगस्टला साजरे करणे योग्य आहे. राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त म्हणजे बांधण्याचा उपलब्ध मुहूर्त सकाळी 6:19 ते 9:48 पर्यंत आहे. हा कालावधी रक्षाबंधनाचा धागा बांधण्याच्या विधीसाठी दिलेला आहे. विशेष म्हणजे या दिवशी भद्रा सूर्योदयापूर्वीच समाप्त झालेली आहे. त्यामुळे सकाळच्या राखी विधीला भद्रेचा अडथळा नाही. महाराष्ट्रातील इतर शहरामध्ये सूर्योदयामुळे सुरुवातीच्या वेळेत काही मिनिटांचा फरक पडू शकतो. अशुभ वेळ कोणती? रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक अशुभ कालावधीत राखी बांधणे आवश्यकच टाळावे. अशा एकसारखा नियम सर्व परंपरांमध्ये नाही. मात्र नवीन शुभ कामे सुरू करताना राहू काळ, यमगंड आणि गुळी काळ टाळण्याची परंपरा आहे. तर सकाळी राहू काळ 11 वाजून ते 12:34 पर्यंत आहे. गुलिक काळ सकाळी 7:53 ते 9:27 पर्यंत आहे. यमगंड दुपारी 3:42 ते 5:16 पर्यंत आहे. अशा वेळेत नवीन शुभ कार्य करणे टाळण्याची प्रथा आहे. पण लक्षात ठेवा, राखीचा मुख्य मुहूर्त सकाळी 6:19 ते 9:48 असल्यामुळे या दिवशी राखी बांधण्यासाठी सकाळची वेळच सोयीची आणि योग्य आहे. भद्रा आहे का? तर रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा टाळणे हा महत्त्वाचा पारंपरिक नियम मानला जातो. पण 2026मध्ये उपलब्ध गणनेनुसार भद्रा सूर्योदयापूर्वीच संपलेली आहे. त्यामुळे राखी बांधताना भद्रा टाळण्यासाठी वेगळा विलंब करण्याची गरज नाही. रक्षाबंधनाच्या दिवशी काय करावे? तर सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. घरातील देवघरात दिवा लावावा. श्री गणेश, कुलदैवत आणि इष्टदेवतेचे स्मरण करावे. त्यानंतर राखीची थाळी तयार करावी. थाळी ठेवू शकता दिवा, फुले, अक्षदा, कुंकू, चंदन, मिठाई, राखी. भाऊ आणि बहिणीने एकमेकांना मनापासून शुभेच्छा द्याव्यात. बहिणीने भावाच्या कपाळावर तिलक लावून अक्षदा लावाव्यात. भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधावी. आरती करावी. भावाला मिठाई भरवावी आणि भाऊ बहिणींना प्रेमाने भेट किंवा आशीर्वाद द्यावा. राखी बांधताना पारंपरिक मंत्र म्हणण्याची प्रथा आहे. रक्षाबंधनाचा खरा अर्थ म्हणजे रक्षाबंधन म्हणजे फक्त हातात एक धागा बांधणे नाही. हा धागा म्हणजे प्रेमाचा धागा, विश्वासाचा धागा, आठवणींचा धागा आणि आयुष्यभर एकमेकांच्या सुखदुःखात सोबत राहण्याचा संकल्प असतो. भाऊ आणि बहिणीचे नाते कितीही वर्षांचे झाले तरी बालपणीच्या आठवणीही मनात कायम राहतात. म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी फक्त भेटवस्तू देण्यापेक्षा एकमेकांसाठी वेळ देणे आणि मनापासून बोलणे अधिक सुंदर आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी कामे करावी. या दिवशी पुढील गोष्टी शुभ भावनेने करता येतात. देवपूजा आणि प्रार्थना, दिवा लावणे, देवाला फुले अर्पण करणे, मोठ्यांचे आशीर्वाद घेणे, भाऊ बहिणीने प्रेमाने भेटणे, गरजू व्यक्तींना अन्नदान करणे, शक्य असल्यास वस्त्रदान करणे, गरजूंना आपल्या क्षमतेनुसार मदत करणे, तर घर स्वच्छ आणि प्रसन्न ठेवणे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुसऱ्याला आनंद देण्याचा प्रयत्न करणे. रक्षाबंधनाच्या दिवशी काय करू नये? तर धार्मिक परंपरेनुसार या दिवशी काही गोष्टी टाळणे शुभ मानले जातात. भाऊ बहिणीमध्ये भांडण करू नये. कोणाशीही विनाकारण वाद घालू नये. रागाच्या भरात उपशब्द बोलू नयेत. कोणाचा अपमान करू नये. शुभ कार्याची सुरुवात राहू काळासारख्या अशुभ काळात करू नये. केवळ दिखाव्यासाठी अनावश्यक खर्च करू नये. आणि सर्वात महत्त्वाचे, रक्षाबंधनासारख्या प्रेमाच्या दिवशी मनात राग, मत्सर आणि अहंकार ठेवू नका. त्या दिवशी कोणते काम करावे? जर तुम्हाला रक्षाबंधनाच्या दिवशी काही महत्त्वाचे काम करायचे असेल
तर स्थानिक पंचांगातील शुभ वेळ पाहून करणे चांगले आहे. उदाहरणार्थ देवपूजा, दानधर्म, कुटुंबियांची भेट, शुभ संकल्प आणि धार्मिक कार्यक्रम यांसारख्या गोष्टी करता येतात. कोणतेही मोठे व्यावसायिक, आर्थिक आणि कायदेशीर काम सुरू करायचे असल्यास फक्त रक्षाबंधनाचा दिवस आहे म्हणून मुहूर्त ठरवू नये. त्या कामासाठी स्वतंत्र शुभ मुहूर्त पाहणे अधिक योग्य आहे. एक महत्त्वाची सूचना म्हणजे पंचांगातील वेळा शहरानुसार बदलतात, कारण सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळेनुसार मुहूर्त आणि राहुकाळ बदलतो. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रातील दुसऱ्या शहरात राहत असाल तर तुमच्या स्थानिक पंचांगातील वेळेला प्राधान्य द्या. तसेच रक्षाबंधनाच्या दिवशी 2026 भारतातून न दिसणारे आंशिक चंद्रग्रहण असल्याची खगोलविषयक माहिती प्रसिद्ध झाली आहे. भारतात ते दिसत नसल्यास सूतकाबाबत धार्मिक प्रथा स्थानिक परंपरेनुसार वेगळ्या असू शकतात. त्यामुळे या विषयावर व्हिडिओमध्ये ठाम धार्मिक दावा करण्याऐवजी स्थानिक पंचांग गुरुजींचा सल्ला घ्या, असे सांगणे यूट्यूबसाठी अधिक सुरक्षित आणि जबाबदारी ठरेल. शेवटचा सुंदर संदेश म्हणजे तर मंडळी, रक्षाबंधनाचा हा पवित्र सण फक्त राखी बांधण्यापुरता मर्यादित ठेवू नका. ज्या बहिणींचा भाऊ दूर आहे तिने त्याला प्रेमाने फोन करा. ज्या भावाची बहीण दूर आहे त्याने तिची आठवण काढून प्रेमाने शुभेच्छा द्या. कारण नाती अंतराने दूर होतात पण मनाने कधीच दूर होत नाहीत. या रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीला सुखी राहण्याचा आणि पाहण्याचा प्रार्थना करतो आणि प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या आयुष्यासाठी मनापासून प्रार्थना करते. देवाच्या चरणी एकच प्रार्थना, प्रत्येक भाऊ बहिणीचे प्रेम असेच कायम राहू दे. त्यांच्या आयुष्यात सुख, समाधान, आरोग्य आणि समृद्धी नांदू दे. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या बहीण भावासोबत शेअर करा. आणि अशाच मराठी धार्मिक आणि सांस्कृतिक विषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.